कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणाची दृष्ट नको लागू दे माझ्या लेकीला। ये सावित्री आत्या, मला चिमटा काढा। हा विडीस का तू? मी नाही मी म्हणलं ना, काढा काढा। नाही काढा ना सावित्री आत्या। बर हाय हाय हाय, मीच आहे सावित्री आत्या, मीच आहे, पारूच आहे। मी माफी मागतो जावाई बापू, म्हणजे पारूच्या वतीनं मी हात जोडतो। तुम्ही माफी मागून काय होणार आहे? तिनं माफी मागायला पाहिजे ना माझी। आणि मला सांगा, कुठली नवरी मुलगी असं वागते? तिचा नवरा तिच्याशी काहीतरी बोलतोय, तिला सांगतोय, तिला अडवतोय, तर हिने सरळ सरळ मला उडवून लावला, अपमान केलाय तिने माझा। हे 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 संस्कार केले तुम्ही तिच्यावर, हा? आणि आता तिचं लग्न ठरलंय, तिचा होणारा नवरा तिच्या बरोबर आहे, तर हिचा आपला आदित्य सर, मला हे आवडलेलं नाहीये। नाही म्हणजे तुम्ही जे बोलताय ना तो मुद्दा अगदी बरोबर आहे, पण पारून मुद्दाम नसेल केलं ना। हो, हे तुम्ही आता म्हणताय, तिकडे नव्हतात ना तुम्ही, तिथे असतात तर कळलं असतं। आणि मला सांगा, तिच्यासाठी तिचा नवरा महत्वाचा आहे की नाही? आहे की नाही? असायला पाहिजे। आहे ना? मग जर मी तिला सांगतोय की ही नोकरी सोड, हा जॉब करू नकोस, तर तिने माझं ऐकायला नको? पाहिजे पाहिजे। कसं तरीच वाटायला लागलंय मला हे सगळं आता। नाही, मला वाटलं होतं तुमची मुलगी अगदी साधी, सरळ, सुसंस्कारी असेल, पण नाही। काय बोलू ना हेच कळत नाही मला। मी काय म्हणतो जावाई बापू, झालं ते झालं, म्हणजे पारूनी मुद्दाम नाही केलं हो। म्हणजे इकडं अर्जंट काम निघालं नसतं ना तर ती आलीच नसती। माझी पारू तशी नाही हो। तशी नाहीये? मग कशी आहे तुमची पारू? नाही, आम्ही अजून एकमेकांना ओळखलेलंच नाहीये, एकमेकांना धड बघितलेलंही नाहीये। बा, कशी दिसतीये मी? काय झालं? मी चांगली नाही का दिसत? नाही ग बाळा, ते तू एकदम नजरेसमोर आली, काही बोलायला सुचत ना मला। विचारात पडलो, कुठली राजकुमारी मला बा म्हणते म्हणून। येड्यासारखा बघत राहिलो तुझ्याकडे। राजकुमारी म्हणजे बा, चांगली दिसते ना मी? ए अनुबा, देवी आईची कापडानं दागिने शोभतात का रे मला? शोभतेत शोभतेत, अगदी अगदी माझ्या देवी आई सारखीच दिसतेस तू। पारू, अगं उशीर होतोय। आले आले बा, येते। तर हे असं फुकटचं आणि अस्सल सोनं अंगावर घालून कुठली भिकारी बाई राणीच दिसणार। एकदा तुझं लग्न होऊ दे माझ्याशी, मग बघ तुला कशी लायकीत आणतो ते।
आदित्य, कशी दिसते आपली पारू? सगळं ओके ना? वाह, कमाल, सुंदर. पारू, तुझ्यामुळे या दागिन्यांना आणखीन शोभा आली आहे. श्रीकांत सर, मला माफ करा. खरं तर अहिल्या मॅडमचे कपडे आणि दागिने घालायची लायकी नाही माझी. ते आपल्या कंपनीचं काम आहे ना, म्हणून मी तयार झाले. पारू, प्लीज त्याचा विचार तू नको करू स्वतः. प्लीज तू खाली ये ना. खाली ये. ये जा. ये अशी समोर ये ना. एक मिनिट, पदर सोड. प्रीतम, हाँ एकदा रेफरन्स लुक चेक कर. हाँ, एक मिनिट. सेम आहे ना? दादा, बाकी सगळं परफेक्ट आहे. ओके. फक्त यार ही एक गोष्ट मिसिंग आहे. अरे छान दिसते की. अजून काय कमी आहे आता? हो बाबा, पण इथे जी रेफरन्स फोटो मध्ये जी बाई आहे ना, तिने कमरेला छल्ला लावलाय आणि तो छल्लाच मिसिंग आहे. हो. छल्ला? जा 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 जा, छल्ला मॅनेज कर पटकन जा. अरे अरे आदित्य, असं लास्ट मिनिट कुठून अरेंज करणार आहे? हा. एक मिनिट. बाकी सगळं मॅनेज झालंय तसं हे पण करूया ना. एक्झॅक्टली. म्हणजे अरे म्हणजे अहिल्याचा छल्ला वापरूया ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.